तर पहलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील केलेला आहे। त्यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। दुर्घटनेमध्ये काही पर्यटकांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान अजित पवारांनी ट्विट जे केलेलं आहे ते आपण पाहतोय। काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। दुर्दैवी घटनेमध्ये काही पर्यटकांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त धक्कादायक आणि मन हिलावून टाकणारं आहे। दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो। जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।